नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता किचन मालवणी चवमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी आज करते मुळ्याची भाजी। त्याच्यासाठी मुळे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले। ही भाजी चिरून घेतली आहे। इकडे कांदा चिरून घेतला आहे, मिरची घेतली, ही थोडीशी लसूण घेतली आहे। भाजीला लागण्यासाठी सर्वात प्रथम खोबरं किसून घेतलं आहे आणि इकडे पिठी बनवून दाखवणार आहे। आमच्या गावच्या कुळथाची पिठी, तर त्याच्यासाठी खोबरं, मिरची, लसूण आणि कांदा। तर चला मग भाजीला आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी इथे 2 चमचे तेल घालते। नंतर मिरची घालते, बारीक चिरलेला लसूण, लसूण थोडासा लालसर झाला की कांदा, कांदा लाल झाला, थोडंसं मीठ, टॅमॅटो घालणार आहे। मी 2 छोटेसे टॅमॅटो चिरून घेतले। थोडीशी हळद घालते आणि थोडे लाल तिखट घालते। या भाजीमध्ये आम्ही शक्यतो तुरीची डाळ वापरतो, पण तुरीची डाळ मी आता घालणार नाही। त्याच्याऐवजी मी धुवून घेतलेली स्वच्छ मटकी होती ती घालणार आहे। मी 2 मिनटं झाकण ठेवून शिजू देणार आहे। झाकण काढून घेतलं। अगोदर मीठ वापरल्यामुळे जे आपण जिन्नस टाकू ना त्याला चांगलं मीठ लागतं। आता मी भाजी घालून घेते। अगोदर मुळा घालते, नंतर भाजी सर्व घालून घेते। या भाजीला पाणी नाही घालत, अशीच वाफवून चांगली घ्यायची मीडियम गॅसवर। झाकणावर आपण पाणी थोडंसं ठेवू शकतो, म्हणजे खाली लागणार नाही, टोपाला खाली चिकटणार नाही। आता झाकण काढून जरा छान ढवळून घ्यायची, वरून खालीपर्यंत अशी छानपैकी ढवळून घ्यायची। पुन्हा झाकण ठेवते। इथे मी 2 चमचे कुळथाची पिठी घेते। हे आहे ना, जास्त घेतले तर जास्त जाड अशी होते, म्हणून आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने घ्यायचं। हे कडवत असताना ना जास्त असं घट्ट होत जाते। दाखवते मी तुम्हाला। मोठे 2 चमचे घेतले तरी चालेल। गावाकडच्या कोकणी लोकांना सगळ्यांनाच ही माहिती असेल, पण इथल्या जे काही लोक आहेत ते कुळथाचं डांगर बोलतात त्याला, तर आम्ही ते कुळथाची पिठी बोलतो। त्याला ओली मिरची आणि भरपूर खोबरं, लसूणची छान फोडणी द्यायची आणि थोडंसं कोकम घालायचं आणि पाहिजे तेवढी जाड पातळ करून घ्यायची। आधी ही कालवून घ्यायची, म्हणजे आपल्याला जेव्हा फोडणी टाकतो ना तेव्हा पटकन घालायला भेटते। कारण घालता घालता तसं छान ढवळून घेतलं ना, ह्याच्यामध्ये हळद आहे दळलेली थोडीशी, त्यामुळे याचा रंग बघा, इथे लालसर दिसतोय पण इथे पिवळा दिसतोय। थोडासा लालसर मसाला घातल्यासारखं दिसतोय, पण इथे मी जी कालवते तेव्हा पिवळा दिसतोय। छान गुठळ्या ठेवायच्या नाहीत, चांगला ढवळून घ्यायचं। छान भाजी शिजते तोपर्यंत आपण इथे पिठी करून घेऊया। कुळथाची पिठी